नागपूर हिवाळी अधिवेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी कामकाज काय झालं, सभागृहामध्ये कोणते कोणते महत्वाचे मुद्दे होते, आपल्यासोबत चेंबूर मतदारसंघाचे आमदार तुकारामजी काते जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया. आज माझी लक्षवेधी होती सभागृहामध्ये. ती फक्त मुंबई महानगरपालिकेचे जे कंत्राटी कामगार आहेत, म्हणजे दत्तक वस्तीला नाव दिलंय, त्या दत्तक वस्तीच्या कामगारांचा विषय होता. त्या दत्तक वस्तीच्या कामगारांचा हाच विषय होता की 12 ते 13 हजार कामगार झोपडपट्टीमध्ये काम करतायत. मुंबईमध्ये 60% झोपडपट्टी आहे आणि झोपडपट्टीमधल्या घरगल्ल्या जे साफ करण्यासाठी जे कामगार नेमले, त्या कामगारांचा पगार जो आहे तो फक्त 180 रुपये पर डे त्यांना पगार आहे. हा पगार वाढवायला पाहिजे, या त्यांना चांगलं अनुदान भेटायला पाहिजे. म्हणून मी आज माननीय पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट जरी कामगार असले तर त्यांना मिनिमम जे वेतन आहे ते वेतन त्यांना मिळालं पाहिजे, असं पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं असून सुद्धा मुंबई महानगरपालिका त्याची अंमलबजावणी करत नाही आहे. कसं तरी मुंबई महानगरपालिका श्रीमंत आहे श्रीमंत आहे श्रीमंत असे बोलतो, परंतु ते जे काम करणारे जे कामगार आहेत ते 180 मध्ये त्यांचं काय उदरनिर्वाह होणार आहे, हाच मला लक्षवेधीचा मुद्दा होता. मंत्र्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलंय की आम्ही 15 दिवसात महानगरपालिकेच्या आयुक्तांशी हा संपर्क साधून त्यांचा मिनिमम वेतन त्या कामगारांना मिळेल असे आम्ही आयुक्तांना सांगतो, असं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच ज्या प्रकारे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, कर्जमुक्ती झालेली नाही, जे सरकारने जी घोषणा केली होती आता 30 तारीख दिलेली आहे, काय म्हणतात? शेतकऱ्यांना ते त्यांची कर्जमुक्ती व्हायलाच पाहिजे अशी आमची सुद्धा इच्छा आहे आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे ते होऊन जाईल. त्याच्यात काय हे नाही, सरकार बोललाय म्हणजे करणार. ज्या प्रकारे चेंबूरमध्ये विकासाचे मुद्दे आहे, कोणकोणते अशी महत्वाची कामे आहे की जे आपल्या मतदारसंघामध्ये व्हायला? आज झोपडपट्टी माझ्या मतदारसंघामध्ये चेंबूरमध्ये आहे. ही झोपडपट्टी स्वच्छ राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे, हाच आम्ही विचार करत असतो. म्हणून दत्तक वस्तीचे जे कामगार आहेत ते कामगार मी बघतोय की 2 तास काम करणार आणि नंतर निघून जाणार, कारण का त्यांना पगारच तेवढा आहे. मग ते पगार तेवढा असल्या कारणाने ते काम करत नाही. जर त्यांना व्यवस्थित जर पगार दिला तर सर्व झोपडपट्ट्या साफ होतील, चांगल्या होतील आणि स्वच्छ होतील. जर ते 8 तास बरोबर इमानदाराने काम केलं तर सर्व झोपडपट्ट्या साफ होतील. पण त्याला पगार बरोबर महानगरपालिका देत नाही, म्हणून काम चांगलं होत नाही, हाच मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये प्रवेश करत आहे, रोहिंग्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे, लव जिहादसाठी सुद्धा कडक कायदा व्हायला पाहिजे, काय प्रतिक्रिया? खरं बांगलादेशी जे आहेत आणि रोहिंगे आहेत यांना तर आपल्या हिंदुस्थानापासून हाकलून द्यायलाच पाहिजे, कारण का त्याच्यामुळे अत्यंत उपद्रव व्हायला लागलेला आहे. कुठेही रस्त्यामध्ये काही विकायला तयार होतात, काही द्यायला तयार होतात, तर त्यांना ह्या आपल्या हिंदुस्थानापासून हाकलणं गरजेचं आहे. मी सरकारला विनंती करतो, महाराष्ट्र सरकारला, की त्यांना सर्वांना ह्या मुंबईच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जायला पाहिजे.